अनादि हेची अज्ञान भेजन दुःखदायक अतिद्वंदी भयाचे मूळ दृढ ज्ञान त्याचे निवर्तक मुख्य ज्ञान तीर्थ का लागले भगवत भजन ज्ञानाभिमान पंडिता। सुबह 10 बजे उधर पहुंचो कोलेवाडी पे। श्री संत एकनाथ महाराज आणि त्यांचं हे असणार नाथ भागवत, ज्याला आपण एकनाथी भागवत म्हणतो, की श्रीमद भागवताच्या एकादश स्कंदावर केलेली ही टीका म्हणजे श्री संत नाथ महाराजांचं भागवत। आणि या भागवतातून अनेक युक्त्या प्रयुक्त्यांनी महाराजांनी आपल्याला आत्मबोध करून दिलेला आहे की आत्मा काय आणि अनात्मा काय हे लक्षात घेण्यासाठी आपल्या जीवनामध्ये ग्रंथ प्रस्थान त्रयी मध्ये हे 3 ग्रंथ येतात, श्रीमद भगवद्गीता, ज्ञानेश्वरी आणि एकनाथी भागवत। हे ग्रंथ आत्मसात केले असता आपण ब्रह्मरूप आहोत हे निश्चितच होतं, कारण निश्चितच आहे ते आपलं स्वरूपच आहे, पण आपल्याला न कळाल्यामुळं त्या अज्ञानामुळं आपण मी परमात्मा आहे असं आपल्याला वाटत नाही आणि मी मनुष्य आहे असं वाटतं। संत आपल्याला सांगतात की तू मनुष्य नाहीस, मनुष्य पण ही एक कल्पना आहे, तू असणारा ज्ञान स्वरूप आहे आणि त्या ज्ञान स्वरूपावर झालेली कल्पना आहे। कल्पित वस्तू ही अधिष्ठान रूप असते, तिला अध्यस्त वस्तू आणि म्हणून अध्यस्त वस्तू या अधिष्ठान रूप असते। तसं हे जग, हे शरीर अध्यस्त आहे, ज्याच्यावर अध्यस्त आहे ते अधिष्ठान तुम्ही ज्ञान स्वरूप आहात हे कळण्यासाठी आपल्याला भगवत भक्ती कशी करावी ही आपल्याला महाराजांनी सांगितलेली आहे। त्याला भागवत धर्म म्हणतात आणि तो भागवत धर्म म्हणजे काय की कशी भगवत भक्ती, त्या भगवत भक्तीचं फल काय। आपला वारकरी संप्रदाय म्हणजे श्रुत संप्रदाय आणि त्या संप्रदायाला फल आहे, काय आहे फल आहे, त्याचं फल काय आहे तर मोक्ष हे त्याचं फल। आणि म्हणून मोक्षाचं हे जे साधन आहे तर हे साधन मनुष्य देह आहे आणि या मनुष्य देहात आपल्याला आपलं स्वरूप जसं हे तसं कळत असत आणि हे कळालं तरच आपलं कल्याण। आणि जर कळालं नाही, आपण इथं कळून न घेता कितीही पांडित्य जरी जमा केलं, इथलं धन संपत्ती सोयरे धायरे सगळं जरी जमा केलं, पण जर आपल्या स्वरूपाचं ज्ञान, आपलं स्वरूप जर आपल्याला लक्षात नाही आलं, आपलं अज्ञान जर नाही, अज्ञानाची निवृत्ती जर नाही झाली, तर ह्या सगळ्या गोष्टी सुख देणाऱ्या नाहीत, ह्या सगळ्या दुःखरूपच आपल्याला सुखाचा भास वाटतो। त्याच्या ठिकाणी काय आहे, सुखाचा भास आहे का सुखी, सुखाचा भास आहे आपण ज्याला ज्याला माझं माझं म्हणतो, हे माझं माझं म्हणणं, हे सगळं माझं माझं म्हणणं म्हणजे हे विषय सुखी, कल्पित सुखी। माझं म्हणणं माझं इथं काहीच नाही, माझं म्हणजे मीच ही सांग। जर पाहिलं तर अजातवादानं परमात्म्या वाचून दुसरं काहीच हे जर लक्षात आलं, पण जर ते लक्षात नाही आता अज्ञानात जर राहिलो तर अज्ञानात कितीही माझं माझं करीत बसला तर ते माझं माझं सगळं दुःख देणार आहे। कारण अज्ञानच दुःखाला कारण, अज्ञान काय आहे दुःखाला कारण, दुःखाला कारण आहे ते अज्ञान। अनादी कालापासून कधी झालं कधी नाही हे सांगता येत नाही, पण ते अज्ञान
कितीही दिवसाचा असलो तरी आता संत संगती द्या, मनुष्य द्या. आता आलो की संताच्या पैसता संताची संगती कळू आली कमला. परमात्मा लक्षात घेता येतो आणि तो लक्षात घेतला असता सर्व दुःखाची निवृत्ती होते, परमानंदाची प्राप्ती होते. आपलं स्वरूप आनंद आहे हे आपल्याला लक्षात येतं. जसं आहे तसं आपल्याला आता आपल्याला कळतं, पण तसंच्या तसं कळतं. कसं कळतं? तसंच्या तसं कळतं. जसं चुकलेला माणूस, त्याला काय म्हणतो, चुकलेला म्हणजे रानभूळ झाल्याला, की त्याला बी कळत, पण त्याला तसंच्या तसं कळत. आणि जो बरोबर आहे आपल्या स्थितीवर, त्याला जसं आहे तसं कळत, तर त्याला कळतं, पण त्याला जसं आहे तसं बरोबर कळत. आता रानभूळ झालेला माणूस निघाला पूर्वेला आणि त्याला जायचंय कुठं? पश्चिमेला. जायचंय त्याला मुंबईला, निघलाय कुठं? हैदराबाद. कधी मुंबई लागेल त्याला? कधीच नाही. चुकल्यावर स्थानाच्या ठिकाणी तो जाऊ शकत नाही, पोहोचू शकत नाही आपल्या स्थानाच्या. तसं आपल्याला परमात्मा स्वरूपापर्यंत पोहोचायचं आहे. जर प्रपंच आवडत असेल आणि प्रपंचात आपली बुद्धी जर प्रपंचातच जर आवडून प्रपंचातच रमत असेल, तर परमात्म्यापर्यंत पोहोचणं तर दूरच. पण मध्येच घात होऊ शकतो, कारण बुद्धीच आपली घात करणारी. त्या बुद्धीवर जर आपली नजर असेल, जर आपण जर लक्ष ठेवून जर परमार्थ ही जाणणे, परमार्थ म्हणजे हे जाणून घेण्याची गोष्ट. परमार्थात जाणणं महत्वाचं, परमार्थात जाणणं महत्वाचं. करणं महत्वाचं नाही. करणं कुठपर्यंत आहे? चित्तशुद्धीपर्यंत करणं. पण चित्तशुद्धी ही श्रवणात बसलं की श्रवण मनन निधी ध्यास, श्रवणानं चित्तशुद्धी होते आणि श्रवणाने तुम्हाला दृढ अपरोक्षित ज्ञान. श्रवण सगळंच कर. निष्काम कर्मानं चित्तशुद्धी होते, पण श्रवणात जर बसलो, संताच्या संगतीत बसलो, तर सगळंच श्रवण हे सगळीच काम. श्रवणानं चित्तशुद्धी होते, श्रवणानं भक्ती होते, श्रवणानं ज्ञानही होतं. आणि ते श्रवण करता करता मनन करता करता त्या मननाचं निधी ध्यास असं जर केलं, तर आपण आपल्या स्वरूपापर्यंत सहज. आपलं स्वरूप हे आपल्याला फक्त लक्षात, तुम्ही वस्तू आहात जशी आहे तशीच आहात, पण लक्षात नसल्यामुळं आपल्याला कसं ते कसं वाटतं. आणि म्हणून आपल्याला मी माणूस वाटतो. काय वाटतं? माणूस वाटतं. माणूस वाटणं हे चूक. संत सांगते मनुष्य नाही, तू देव आहे, तू परमात्मा. आपल्याला वाटतं मी देव कसं काय असू शकतो. आपला निश्चय होत नाही की देव तर वेगळा, मी तर वेगळा. मग असा मी आपल्याला स्वतःला आपण वेगळा असतो, यालाच माया म्हणते, यालाच आज्ञान म्हणते. हे चिंतन आपल्याला पुढे ऐकायचं. म्हणून आपलं स्वरूप लक्षात येण्यासाठी संताच्या संगतीत बसतो. संत आपल्याला जसं आहे तसं शिकवतात. की जसं आई वडील येतात, आई वडील आपल्याला शिकवतात, जन्म देतात, शिकवतात. ज्या शरीरापासून आपल्याला जन्म देतात, संत आपल्याला त्या शरीराला येऊ देत नाही. काय करते? त्या शरीराला पुन्हा येऊ देत नाहीत. आई वडील आपल्याला उपकार करतील, जन्म देऊन उपकार. संत आपल्याला जन्मालाच येऊ देत नाही, असे उपकार. पुन्हा जन्मालाच येऊ देत नाही. जन्म नाही रे आणि तुका म्हणे
माझी भाग, माझं वचन, माझं बोलणं ऐक, पुन्हा जन्माला याचं काम नाही. मागे झाले ते पाहू नका, पुढे जामीन आहेत. तर आतापर्यंत अज्ञानात दुःख भोगीत आलो, पण आता मात्र पुन्हा या दुःखातून आता कोरक सावरायचं, हे दुःख कोरक भोगायचं. आता संताच्या संगतीत आल्यावर दुःख राहत नाही आणि आत्यंतिक सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. संताच्या संगतीत आपण बसलो की आपल्याला सहजच बसल्यानंतर सहज वेळ लागत. आपणासारखे काळ नाही, काळ वेळ तयार. परमात्मा स्वरूप संत आपल्याला करून टाकतात. म्हणून त्यासाठी आपल्याला भागवत धर्म काय आहे हे आपल्याला एकनाथ महाराजांनी या ग्रंथामधून आपल्याला नवनारायणाच्या हे चिंतन राजा जनक ऐकत असतो आणि कवी नारायण ते चिंतन सांगतायत. ते चिंतन नारद महर्षी वसुदेवाला सांगतात. ते चिंतन शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात आणि ते चिंतन श्री संत एकनाथ महाराज आपल्याला सांगतात. म्हणून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की काय आहे भगवत भक्ती. हे आपल्याला आपण 2-3 प्रवचन ऐकली. ती भगवत भक्ती कशी आहे हे आपल्या लक्षात आली आणि भक्तीचं फळ काय आहे. कोणाचं माईक चालू आहे ते बंद करा. म्हणून भगवत भक्तीचं फल काय, तर भगवत भक्तीचं फल पुढे भक्तीनं तर मोक्ष होतोच, पण ते भक्तीचं स्वरूप काय आहे की भक्तीनं पुढे ज्ञान प्राप्त काय होत असत. ज्ञान भक्तीनं पुढे भक्तीने धरिले मागे ज्ञान वैराग्य धर्म हे भक्तीच्या अंगातच. ज्ञान म्हणजे भक्तीतूनच ज्ञान प्राप्त होत. त्याला वेळ लागत नाही, पण भक्ती घडली पाहिजे. आणि मग ती भक्ती कशी आहे, तर ती भक्ती आपण बघितली की सर्वत्र परमात्म्याला अर्पण, कोणत्याही कर्माचा लेश अंगाला लागू देऊ नाही. मी एक साक्षी आहे आणि माझ्या साक्षीत्वाने सगळं होतं. मी काही करीत नाही. साक्षी काही करतो का? जस सूर्य उगावल्यावर सूर्य काही करतो का? नाही, पण सूर्याच्या साक्षीत्वानं सगळं जग कार्यरत होत, सगळं जग क्रियावान होत, सगळं जग क्रिया, सगळे कामाला लागतील का? मग सूर्य काम करतो का? नाही. सूर्य वाचून कोणी कामाला लागत नाही, सगळे त्याच्यामुळेच लागत. पण तो काही काम करीत त्याला माहितही नाही. त्याच्याशिवाय क्रिया होत नाही आणि तो काही करीत नाही. सगळ्या जगाचा व्यवहार त्याच्याशिवाय होत नाही आणि तो काही व्यवहार करीत नाही. तसं आपण इथं साक्षीत्वाने, आपण इथं साक्षी रूपाने इथं पाहतो. आपण काहीही करीत नाही, पण आपल्याशिवाय होतही नाही, होत नाही, पण आपण साक्षीत्वाने तसे साक्षीत्वाने आणि म्हणून साक्षी रूपानच राहिलं पाहिजे. हे मी काही करीत नाही. जे जे कर्म होतं ते मी करतो का? नाही. मग मी करीत नाही असं जर पक्का निश्चय असला तर ते कर्म आपल्याला लागत नाही. पण मी करतो म्हणलं की मग मी भोगता झालोच. मी करणार आहे म्हणलं की मग भोगणारा झालाच. करतेपणा भोगतेपणा हे दुःखाला कारण. हे काय दुःखाला कारण आहे. आणि म्हणून इथं महाराज आपल्याला सांगतात की आत्मस्वरूप हे साक्षीत्वानं आपलं स्वरूप लक्षात घेतलं पाहिजे. आपल्यावर हे सगळं अभ्यस्त आहे. आपण अधिष्ठान हे नित्य असत, त्याचं असणं नित्य असत. कधी आहे कधी नाही असं नाही. अभ्यस्त वस्तू या अधिष्ठान रूपच असते. मग ती कधी भासते
कधी भासत नाही. हे आपल्याला चिंतन माहिती आहे. मी तर आता महाराज सांगतात की आत्मा पूर्णत्वे सर्वत्र एक ते मी जो म्हणे वेगळा देख त्याची अज्ञान भयजनक दुःखदायक अतिद्वंदे आत्मा पूर्णत्वाने सर्व देश काल चराचरात एक आहे असे असताना जो म्हणतो की मी सर्वापेक्षा वेगळा आहे त्याला तेच अज्ञान सुखदुःख श्रीकृष्ण शत्रुमित्र मान अपमान स्वकीय परकीय इत्यादी द्वंद्वामुळे होत आहेत दुःखदायक की परमात्मा एक आत्मा एक एक सर्वांगटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी आत्मा एक आणि तो सर्वत्र व्यापक असं लक्षात घेतलं पाहिजे. असं लक्षात न घेता मी सर्वापेक्षा वेगळा आहे असं म्हणलं की हे दुःखाला कारण. मी काय सर्वांपेक्षा वेगळा आहे असं वाटतं का नाही? मी नावाचा, मी गावाचा, मी जातीचा, धर्माचा, कुळाचा असं वाटतं. मी वेगळा आहे, सगळ्यांना कसं आहे वेगळा आहे, वेगळा आहे असं वाटतं. आत्मा एक, आत्मा कसा आहे एक, एक शरीर अनेक, शरीर अनेक आहेत. शरीर मी नाही, शरीर काय नाही मी नाही. मी कोण आहे तर मी चैतन्य आहे, मी आत्मा आहे. मी तो वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता. हे आपण वस्तू आहोत. आपण काय आहोत? आत्मवस्तू म्हणजे आपण चैतन्य आपण आहोत आणि ते चैतन्य व्यापक ते सर्वत्र. मग ते सर्वत्र व्यापक असणारं चैतन्य आपलं स्वरूप आहे अशा दृष्टीनं पाहिलं पाहिजे. पण आपण शरीराकडे पाहून मी सगळ्यावर वेगळा आहे असं पाहिलं तर मग ही चूक हे दुःखाला कारण आहे. तिथं मला म्हणतात याला तेच अज्ञान सुख दुःख श्रीकृष्ण शत्रू मित्र अशा प्रकारचं द्वंद्व त्याच्या ठिकाणी होत आणि म्हणून ते द्वंद्वच त्याला दुःख देत. म्हणून परमात्म स्वरूप परमात्म स्वरूपावर आवरण निर्माण करून देहादी जगाचा विक्षेप निर्माण करणारे दृढ ज्ञान हे भवभयाचे दृढ मोह आहे. त्याचे परमात्म्याचे अपरोक्षी ज्ञानच आहे. परमात्म्याचं अपरोक्षी ज्ञान जर झालं तरच अज्ञान झालं. नाही तर हे द्वंद्व हेच अज्ञान दुःखाला कारण. अज्ञान दुःखाला कारण आहे आणि ते अज्ञान आपल्याला काढायचं, ते आपल्याला काढायची इच्छा नाही, ते आपल्याला काढू वाटत नाही. अज्ञानात राहायची मजा वाटते. काय वाटते? मजा वाटते. कोणाला वाटत नाही? आता सगळ्याला प्रपंचात राहायला आवडत मजा वाटत. मरण सगळ्याला ध्यानात आहे नाही. बाकीच्या सगळ्या गोष्टी ध्यानात आपल्या हौशीच्या सगळ्या गोष्टी ध्यानात. पण मरण कोणाच्या ध्यानात? मरण कोणाच्याही ध्यानात नाही. आणि ज्याच्या ठिकाणी हे प्रपंचात जो रंगला त्याला मरण निश्चित. त्याला काय मरण निश्चित. प्रपंचात म्हणजे त्याला सुखाचा भास आहे का? सुख आहे नाही, सुखाचा भास. कारण प्रपंचात त्रिविध तापाचं दुःख आहे, जन्म मरणाचं दुःख आहे आणि हे सगळे दुःख त्याला उघडे डोळ्याने पाहतो. काय उघडे डोळ्याने? आपण किती लोकांना जाळून आलो मुसलमान. कधी आपल्याला काही वाटलं की आपली एक दिवशी हे शरीर इथंच येऊन जाणार, फुकून देणारे लोक याला असं वाटलं तर कधी नाही. मरणाकडे कोणाला पाहत नाही, विसर. प्रपंच दुःख रूप हे असं कळा आणि वैराग्य काय आलं पाहिजे? वैराग्य. अर्जुनाला देव सांगते की अरे अर्जुना इथे तू जन्माला आलास कसा आलास? इथे अवचटी तू जन्माला शिका. इथे असा कसा जन्माला आलास? जन्माला येणं चांगलं नाही दादा. चांगलं आहे का? नाही. जन्माला येणं
चांगलं नाही, तू कसा काय आला? आता आला तर आला, पण आता झडझडून ये वहीला आणि ये भक्तीची ये वाटेला, जेणे पावशी अव्यंग निज धाम माझ, आता माझ्या निज धामाला लवकर ये. तातडी करावी तातडी परमार्थाची, परमार्थाची तातडी. आता इथं मनुष्य देहात येऊन लय प्रपंचात रमून बसशील, असं करू नको, हेच तुला धोका होईल. काय म्हणले, आता मुलं शाळेत चाललीत हाताशी, आता त्याला शिकवायचं, त्याला नोकरीला लावायचं, लग्न करून द्यायचे, आणि मग काय देवा मग काय? अरे पण तो तुला हे शरीर तुझं राहील म्हणून हे काय भरवासा आहे? क्षणभंगूर नाही भरवासा, भारे सावध थोडा माया आशा, काही न चले मग कोणाचा काळाचा फासा पडेल. पुढे हुशार थोर आहे का वळसा, कोणता वळसा? 84 लक्षित योनीचा वळसा. हे सगळं पुढं आहे, हे आत्ता लक्षात आलेलं सांगून नाही का? आत्ता लक्षात आलं पाहिजे. आणि मग प्रपंचात रमावा का प्रपंचात बाहेर बाहेर निघावं म्हणजे काय? भगवे कपडे घालून जंगलात जावं, बाहेर निघावं म्हणजे विचार करा. काय करावं? विचार करा. कोणत्याही गोष्टीवर, कोणत्याही दुःखावर, कोणत्याही रोगावर औषध असतं, आपलं माहिती आहे. तसं हे जन्म म्हणून भवरोग आहे, या भवरोगावर सुद्धा औषध आहे. ते औषध सांग, ते औषध काय? तो औषध काय? विचार, विचार करा, सारासार विचार करा, उठाव देखे सारासार विचार का. विचार केल्याशिवाय हे प्राप्त होत नाही. म्हणून विचार करणं परमार्थात सगळ्यात महत्वाचं. विवेक काय? विवेक, विवेक म्हणजे विचार, विचार करा. आपल्याला झोपल्यावर विचार कोणता करतो आपण? विचार करत करत झोपतो का? झोपतो, पण प्रपंचातलाच विचार, तोच विचार करतो. सुखदुःखाचा विचार. कोणाला पैसे नाहीत ते पैशाचा विचार करतोय, त्याला लय मोठे ते कसे कसे कुठे कुठं ठेवायचे त्याचा विचार करतोय. असा फालताड विचार करते नाही. पण कधी जन्म मरणातून पार पाडण्याचा विचार कोणी केला? तो विचार केला पाहिजे. आणि इथून लवकर बाजूला निघलं. किती पानचट कुत्र्यावानी खेटर खाची गोडच वाटत नाही. आणि प्रपंचात खेटरच, कोणते खेटर आहेत? सुख दुःखाचे खेटर. किती काळापासून खात आणून ती सवय लागली. काय लागली? सवय लागली. खेटर खाण्याची सवय लागली. इथून लवकर बाहेर पडा त्याच्यात. आता उघडी डोळे, आता उघडी डोळे, जरी अद्यापीनं कळे मातीच्या दगडाला पोटाशी. तर कळत नसेल तर म्हणजे काय? आईच्या पोटाला जन्माला येऊन काय? अरे त्या आईची कुश पवित्र व्हावं, त्या आईच्या कुशी दगड जन्माला आला, असं जर झालं. काय म्हणाले संत? कशामुळे म्हणतात की अरे नरदेह मिळाला म्हणल्यावर आता या नरदेहात परमात्मा प्राप्ती करू. आधी अज्ञान अगोदर का कुशाल प्रपंच कर. अज्ञान ठेवू नको. परमात्मा असा निश्चय कर. निश्चयाचे बळ तुका म्हणे, याला दृढ अपरोक्ष ज्ञान म्हणतात. ते दृढ अपरोक्ष ज्ञान भक्तीचं फल आहे. ते भगवत भक्तीचं फल आहे. भगवत भक्ती अशी झाली पाहिजे. आपण ऐकली 2-3 प्रवचन, ध्यानात आहे का नाही कोणाच्या? काय टाकलंय ताई ना युट्यूब वर, ऐकलं तर जमन त्याच्यात. पण आपण पुढं 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 चलत राहतो, मागचे नाही ध्यानात. चिंतन, हे चिंतन सतत लक्षात. कारण हे चिंतन सहजासहजी काय आता सांगायला काय हरकत नाही, पण थोडं फार लोक सांगणार, जास्त सांगत सुद्धा
नाहीत. वरवरच सांगणारे भरपूर लोक झाले. प्रपंचातच सांग, कोणाला बी काय सांगतील, प्रपंचातल्याच गोष्टी सांग. कारण त्याला हे माहित नाही, त्याला बी प्रपंचात. आता बघा कीर्तन किती होते, पण प्रपंचाविषयी प्रपंचातल्याच गोष्टी सांग. आता प्रपंचातल्या गोष्टी कोणाला माहित नाहीत, सगळं त्याच्यातच क्षेत्र. त्याला काय ते शिकवायचं का, सांगायची गरज आहे का? ते सांगायला म्हणजे त्याला आणखीन पक्क करायला, त्याच्यातून काढायचं बाजूला. तर अरे त्याच्यातून बाजूला काढण्यासाठी महाराज आपले काय सांगते, शरीर नाही कातड म्हणते. काय घाणे कातडे झिपऱ्या असं म्हणतात का, झिपऱ्या कपडे म्हणतात का, चिरगुट म्हणतात का. म्हणजे या सगळ्यावर काय झालं पाहिजे, ही किळस आली पाहिजे असं. कारण ज्याच्यावर ममत्व आहे या देहावर, ते ममत्व निघलं पाहिजे, उठलं पाहिजे. हे शरीर मी नाही, शरीर मी नाही. शरीर तुम्हाला वापरायला मिळाले, त्याला वापरा, चांगलं ठेवा. बुद्धी ती चांगली वापरा, इंद्रिय चांगले वापरा. हे सगळे वापरण्यासाठी दिलेल्या वस्तू आहेत. दिले इंद्रिय, हात पाय कान डोळे मुख बोलाया, जेणे तू जोडशी नारायण, असे जीवपणा रोख. त्याच्यासाठी दिलं का नाही, आपण तेच करायला का दुसरं करायला, ते करीना. त्याच्यासाठी ज्याच्यासाठी दिलं ते करीना, आणि दुसरंच करीत बसलो. आता दुसरंच करीत बसलो म्हणलं मग गुन्हेगार आहेत का नाही. ज्या कामासाठी तुम्हाला हा नर दिला, ते काम करायचं ठेवून दुसरेच काम करीत नरदेह निधान लागले. उत्तम सार उत्तम म्हणते ते होती तरी काय चिठ्ठी ना. शरीर कशामुळे मिळालं, कशासाठी मिळालं, तर देवची होईन म्हणती ती होती, म्हणती ती होती. आपण सुद्धा तसा निश्चय करावा. देव हो वाटत नाही का, देव चांगला वाटतो का नाही, देव चांगला वाटतो, पण देव दुसरा वाटतो. देव हो कुठे वाटतो, देव आपण काहीतरी भेटावा असं वाटत. देवा आम्हाला काहीतरी जे जे पाहिजे ते देव नाही पाहिजे, देवाचं पाहिजे. देवाकडचं काय काय असं ते पाहिजे, देव कुठं पाहिजे. तुकाराम महाराज म्हणले, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर घुसून. देव नलगे देव न साठवणीची गुंडली का. म्हणले महाराज तुम्ही जर देव घ्या म्हणाले, फुकट घ्या म्हणाले, पण आमच्या इथं जागाच नाही ना देव ठेवायला. देव ठेवायला जागा, अंतकरणात कुठे जागा, एवढे विषय भरलेले ते अंतकरणात की देव ठेवायला जागा नाही. आणि मग आपल्याला देव पाहिजे का, देव नलगे देव नलगे, देव नको, देव नको नको. देवाकडे प्रार्थना मात्र करतो की, देवाकडे नवस सायस करतो, देवाकडून काय काय पाहिजे ते घेतो, मागतो, पण देव नाही, देव देव नको. अशी बुद्धी जर आपली काम करीत असेल तर मग ही बुद्धी काही कामाची नाही, कुबुद्धी. म्हणून महाराज इथं सांगतात की परमात्म स्वरूपावर आवरण निर्माण करून देहाती जगाचा विक्षेप निर्माण करणारे दृढ अज्ञानच भावभायाची दृढ मुलाची, या अज्ञान तुम्हाला कारण आहे. त्याचे मुख्य निवर्तक परमात्म्याचे अपरोक्षित ज्ञान आहे. ते अज्ञान काढण्यासाठी परमात्म्याचं अपरोक्षित ज्ञान काय झालं पाहिजे, अपरोक्षित ज्ञान. अपरोक्षित आपल्याला परमात्म्याचं ज्ञान आहे, पण परोक्षित ज्ञान कसं आहे, परोक्षित ज्ञान म्हणजे काही काहीला तर ते बी नाही, काही काहीला ते बी नाही. काही काही देव नाही म्हणणारे भरपूर लोक आहेत, त्याला कुठे परोक्षित ज्ञान. देव नाहीच म्हणणारे, कुठे देव असता तर दिसला. आणि जे जे देवाला मानणारे त्याला परोक्षित ज्ञान. त्याला काय, देव आहे पण देव आहे चारी धामात, हे मंदिरात हे देव आहे, सावळा आहे, विटीवर उभा आहे, मंदिरात हे देव आहे, याला परोक्षित ज्ञान म्हणायचं. पण देव कसा आहे,
देव काय आहे हे काही वस्तू मात्र माहीत नाही. देव आहे म्हणणं एवढं जरी म्हणलं तर याला परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान. देव मीच काय, देव मी, माझ्याहून देव वेगळा नाही. आणि दृढ अपरोक्ष ज्ञान परमात्मा मी वेगळा नाही, माझ्या परमात्मा वेगळा नाही. नाही नाही, सर्वत्र परमात्माच एक, परमात्माच एकम अद्वितीयम ब्रह्म, एकोहम बहुश्य. ही सर्वत्र हे वेगवेगळे नाना प्रकारचं दिसत असलं तरी एक परमात्माच. त्याला अपरोक्ष ज्ञान म्हणायचं. आणि हे अपरोक्ष ज्ञान ज्याला झालं त्याचं अज्ञान गेलं. पण तसा अपरोक्ष ज्ञान होणं, तसा निश्चय होणं आणि ते पक्क राहणं. ते कसं राहणं? पक्क राहणं याला अपरोक्ष ज्ञान असे म्हणतात. या अज्ञान निवृत्तीविषयी भगवत भक्ती संबद्ध झाली. कशी? क्रियात्मक भक्तीचा अज्ञान निवृत्तीशी भाव कसा समवेल असा पंडितांना ज्ञानाभिमान असतो. राजवयाविषयी सिद्धांत आहे की ज्ञानानेच अज्ञानाची निवृत्ती होते. हे जरी खरे असले तरी ज्ञानाला कारण मुख्य भक्तीच आहे. ज्ञानाने अज्ञान जात. कारण भक्ती ही क्रिया आहे. काय? भक्ती क्रिया आहे. आणि या क्रियात्मक भक्तीनं अज्ञानाची निवृत्ती कसं काय होती? आता अज्ञानाची निवृत्ती विचारानं होती असा. कारण ज्ञान म्हणजे विचार आहे का नाही? ज्ञान म्हणजे विचार आणि विचारानं अज्ञान जात, ज्ञानानं जात. म्हणजे भक्तीनं कसं काय जातं? भक्ती तर भक्ती क्रियात्मक जरी असली तर त्या भक्तीनं, त्या भगवत भक्तीनं चित्त निर्मळ होत. काय होतं? मन आणि विक्षेप दोन दोष भक्तीने जातात. आणि आवरण दोष हा पुढं चित्त शुद्ध झाल्याच्या नंतर संत भेट होते. आणि त्या संत भेटीत आवरण दोष जातो. म्हणजे संत भेटीत ज्ञान होत. ज्ञान होतं म्हणजे विचार होत. तिथे काय होतो? ज्ञान म्हणजे काय? विचार. की जसं आहे तसं संत आपल्याला जसं आहे तसं आपल्याला दाखवतात. आता उदाहरणार्थ ही भिंत आहे. काय? भिंत दिसायला लागली नाही आपल्याला भिंत. पण विचार जर केला तर भिंत आहे का माती? माती. मातीवर केलेली कल्पना आहे भिंत. काय? मातीवर केलेली कल्पना आहे भिंत. भिंत अशी जर दाखवा म्हणलं तर दाखविता येत नाही. तुम्ही हात जर लावला तर ती माती. तुम्ही म्हणले भिंत दाखवा, हात लावून जर दाखवली तर तिथं माती. काय? भिंत कुठे? भिंत कल्पना आहे, माती वास्तव आहे. घरी उघडी दिसती पण आपल्याला काय वाटतं? भिंत आहे. आपली नजर कशावर आहे? मातीवर झालेल्या कल्पनेवर आहे. कशावर आहे? मातीवर कल्पना. हा. पण संत आपल्याला असं शिकवते की अरे तू ज्याला भिंत म्हणाला ती भिंत नाही. हात लावून जरी दाखवलं तर तिथं माती. तू हात मातीला लावला. कशाला लावला? मातीला. मग माती हे दर्शन मातीचं झालं की नाही? आता कशाने झालं? सद्गुरूच्या बोधानं झालं, संतांच्या बोधानं. तसं तू ज्याला ज्याला मी मी म्हणतो ते मी इकडे शरीराला हात लावून दाखवला तर मी हे शरीर हे मी कसं काय होऊ शकतो? जिथं मीच स्फुरण होतं तो मी ज्ञान स्वरूप आहे. आणि तू जिथं शरीराकडे पाहिलं तर शरीर तर जड स्वरूप. कसं आहे? त्याला कळत नाही. आणि ज्याला कळत तो दिसत नाही. ज्याला कळत ते हे जड शरीर इंद्रिय दृष्टीनं दिसतं, इंद्रियाने दिसत. इंद्रियानं त्याचं ज्ञान होत. स्थूलाचं ज्ञान इंद्रियानं होत. आत्मस्वरूपाचं ज्ञान इंद्रियानं होत नाही.
ती इंद्रियाजोगी होईल काय? इंद्रियाने कसं काय होईल? इंद्रियाने नाही. हे आपल्याला संत शिकवते. असं आपलं जे स्वरूप आहे ते स्वरूप आत्मस्वरूप आहे, ते आत्मा आहे, आणि ते आत्मा ज्ञान स्वरूप आहे, तो आनंद स्वरूप आहे, तो सत स्वरूप आहे, आणि ते आपलं स्वरूप आहे. त्याचा अनुभव आपल्याला आहे का नाही? आपल्याला अनुभव आहे. अनुभव आहे ते मी आहे, ती वस्तू मी आहे. ती वस्तू लक्षात आली पाहिजे. ती वस्तू मी आहे म्हणल्यावर आता ती जर वस्तू कळाली तर पुन्हा कसं काय विसरत नाही. आणि ती कळाली की तिचा कळाल्याचा जो आनंद आहे, तो आनंद कळाल्यावर एकदा कळाली ती वस्तू आवडली की पुन्हा ती कधी विसरत नाही. कारण आवडीची वस्तू तुमच्या ध्यानातून जाईल का? जात नाही. आनंद स्वरूप आहे, सत स्वरूप आहे, चित स्वरूप म्हणजे ज्ञान स्वरूप आहे, आणि ते स्वरूप नित्य आहे. ते दुःख संबंध रहित. कसं आहे? दुःख संबंध. आणि दुःख शरीराच्या समाधान आहे. दुःख शरीराच्या समाधान आहे. दुःख अज्ञानाच्या समाधान आहे. अज्ञान काय? अज्ञान आहे तर शरीराला मी म्हणणं हे अज्ञान आहे, आणि हे शरीराला मी म्हणणं हे दुःखाला कारण आहे. मी परमात्मा आहे, मी एक आत्मवस्तू आहे, मी चैतन्य आहे, असं जर लक्षात आलं तर त्याच्या ठिकाणी कधीच दुःख नाही. तुमच्या ठिकाणी दुःख आहे का? नाही. याला ज्ञान म्हणायचं. या दृढ निश्चयावर असं सुख दुःख कल्पना मात्र येत. आता हे माग केलेल्या कर्माच भोगायला घेतलेलं हे प्रारब्ध आहे. मग हे ज्ञान झालं तरी राहणार, पण याच्याकडे पाच सुख दुःख येत असतात आणि जात असतात. पाहण्यासारखी येत असते, जात असते, पण ते कल्पित असते, खरी नाही. पण खरे तुम्ही तुम्ही आपल्या स्वरूपावर आपण असं दृढ असलं पाहिजे. आणि ज्याला आपलं स्वरूप कळलं ते पहा की त्याला ह्या प्रपंचातलं सुख दुःख काहीही वाटत नाही. म्हणून महात्मे तर ते प्रपंचाकडे पाहत नाही. त्याच्या दाढ्या वाढलेल्या असतात, नख वाढलेले असतात, कपडे कशी बी असतात, आपल्यासारखी राहतात नाही. पण ते आत्मस्वरूपावर मात्र दृढ असते, पक्के असते. आत्मस्वरूपावर कशी असते? पक्के असते. निश्चय झालेला असतो त्याचा. ते अशा प्रपंचाच्या बाजारात रुळून जात नाही. महाराज सांगतात की ज्ञानाने अज्ञानाची निवृत्ती हे खरे असले तरी ज्ञानाला कारण मुख्य भक्तीच आहे. हा आमच्या बुद्धीने केलेला निश्चय आहे, आणि याविषयी उपपत्ती कोणतीही आहे. अज्ञानाची मूळ माया आहे, जो माया ब्रह्मदिकांनाही आकळली जात नाही. हे राजा, ही त्रिगुणात्मक आणि तरुण जाण्यास अति अवघड असलेली माया प्रत्येक प्राण्याच्या पाठीशी लागलेली आहे असं महाराज म्हणतात की त्या मायेचे मुख्य लक्षण स्वस्वरूपाचे आवरण, द्वैताचे जे स्फुरण, मूळ माया जाण तिचे नाव, ब्रह्म अद्वैते परिपूर्ण ते साक्षी रूपी स्फुरे जे मीपण, तेची मायेचे जन्मस्थान निश्चय जाण ब्रह्मणाथा. काय म्हणायत महाराज की या मायेच्या मुख्य लक्षण, मायेचे असे मुख्य लक्षण आहे की अज्ञान स्वरूप असल्यामुळे परमात्मा स्वरूपावर आवरण घालते. त्यामुळे परमात्मा नाही व तो भासत नाही असे प्रत्येकाला वाटते, आणि नसलेल्या द्वैताचे ज्ञान निर्माण करते. अशी जी आवरण विक्षेप मध्ये आहे तिलाच माया हे नाव आहे. म्हणून हे राजा की हे अद्वैत स्वरूपाचे परिपूर्ण जे स्वरूप आहे अद्वैत ते व्यापक आहे. ते व्यापक आहे. त्या स्वरूपाच्या ठिकाणी एकोहम बहुश्याम की एक असून अनेक असते, तो तो एक आहे असं लक्षात. आणि असं लक्षात नाही घेतलं तर ती जी माया आहे तर ती माया अज्ञान स्वरूप असल्यामुळं परमात्म्यावर आवरण घालते. काय घालते? परमात्म्यावर आवरण घालते. परमात्मा झाकून टाकते.
परमात्मा झाकून टाकते. बघा आता पाण्यावर शेवाळ आलं की शेवाळ कशावर असतं? पाण्यापासूनच झालेलं असतं. कशापासून? पाण्यापासून झालेलं असतं. पाण्याला झाकून टाकतं. पाण्याला झाकून टाकतं. तशी माया ही परमात्म्यापासूनच उत्पन्न झालेली, पण परमात्म्याला झाकून टाकते. ज्याला माया दिसती त्याला देव दिसत नाही. ज्याला देव दिसतो त्याला मायाच राहत. ज्याला पाणी कळालं त्याला शेवाळ नजरेतच येत. शेवाळ म्हणलं की पाणीच, पाणी म्हणलं की शेवाळ. पाण्यावर वेगळे रंग, पाण्यावर वेगळे नाही. रंग म्हणजे पाणीच, पाणी म्हणजे पाणीच, असं लक्षात आलं पाहिजे. रंग दिसले तरी पाणी, पाणी दिसलं तरी पाणीच. ज्याला रंग दिसते त्याला पाणी दिसत नाही. काय होतं याला म्हणायचं रंग दिसत, पाणी दिसत नाही. तसं आपल्याला जग दिसतं, देव दिसत नाही. ज्याला देव दिसतो त्याला हे जगत देव. काय जागता जग देव. जग देव कसं आहे? जग नाही तुमचं ज्ञान. काय आपलं जग नाही तुमचं ज्ञान आहे. आता तुमच्या प्रकाशाने हे सगळं तुमचाच प्रकाश, तुमचा ज्ञान प्रकाश. तुमच्या ज्ञान प्रकाशाशिवाय काही जग काय? जग कशाचा? हे सगळं वस्तू याचा तुमचा प्रकाश, तुमचा ज्ञान प्रकाश. वस्तू दिसल्या तर दिसते, वस्तू एक का तुम्ही? तुमचं ज्ञानच आहे का नाही? तुमचं ज्ञान आहे का तुम्हीच? आपणच असं लक्षात आलं. भिंत आहे का माती? माती लक्षात आल्यावर भिंत काय असली तर असू द्या, दिसू द्या. काय मातीची? कवाडे, कवाडे का लाकुडे? लाकुडे. कवाड कल्पना आहे. हात लावून दाखलं तर कुठे कवाड? काय लाकडालाच हात लावता का नाही? लाकूड वास्तविक आणि कवाड त्याच्यावर केलेली कल्पना आहे. कल्पना ही कल्पनाच असते. वास्तव रूप उघडे. कल्पना सांगताच येत नाही, दाखविताच येत नाही, कल्पित. तसं हे जे कल्पना आहे वास्तव तुमचं ज्ञान आहे, तुम्हीच. आणि मग तुम्ही एक तर तुम्ही केवढे केवढे तुम्ही या जगात तेवढा. अरे जगाचं ज्याला ज्ञान आलं ते ज्ञान स्वरूप तुम्ही. तुमच्या ज्ञानानं जग येत कशा जगामुळे जग येत? आपल्या ज्ञानामुळे. एवढं मोठं ब्रह्मांड, त्या ब्रह्मांडात मी केवढा मोठशी, तिथं कुठशी, एवढ्या ब्रह्मांडात पृथ्वी कुठं, त्या पृथ्वीत भारत कुठं, नाही का? या आशिया खंड कुठं, त्याच्यात भारत कुठं, त्या भारतात महाराष्ट्र कुठं, त्या महाराष्ट्रात आपला जालना जिल्हा कुठून, त्या जालन्या जिल्ह्यात हातवणगाव कुठून, त्या हातवणगावात घर कुठं, कोकळे ते, आणि त्या घरात मी गोष्ट एका असं जर म्हणलं तर कितकंच होईल? अरे एवढं नाही. हे सगळं ब्रह्मांड ज्याच्या ध्यानात आलं, ज्याच्या ज्ञानानं हे कळायलं, ते ज्ञान केवढं आहे? ते ज्ञान तुमचं स्वरूप आहे का नाही? तुम्ही केवढे अनुरेणू या थोकडा तुका आकाश आहे एवढा, असं जर कळालं तर हे आवरण गेलं. आणि नाही कळालं तर हे अज्ञान आहे, हे मायेच आहे. ही माया असं काही कळू देत नाही. तेच महाराज इथं सांगायला लागले की एको हम बहुश्याम, एक हे पण अनेक दिसतो. एवढं ब्रह्मांड रूपाने हे सगळं काय ब्रह्मांडाच्या रूपानं अनेक प्रकारचं वेगवेगळं दिसायला की नाही? हे सगळं नाना रूप दिसायला. पण मी एक, एको हम बहुश्याम. देव सांगायला की मी एक आहे आणि बहुरूपानं नटले, बहुरूपानं नटलो, पण मी कोणी एकच. मी नाना रूप दिसायले तर हे काय नाना रूप म्हणजे नाना रूप आहेत का? एकच परमात्मा आहे. एकच परमात्मा आहे. एकच परमात्मा आहे म्हणजे एकच तुमचं ज्ञान आहे. काय?
म्हणजे हे कळायला पाहिजे. एकोहम बहुश्याम म्हणजे मी एक आहे. देव काय म्हणाले, मी एक आहे आणि सर्वत्र व्यापक आहे. कसा सर्वत्र. मग आता मी एक आणि कसा, मी एक आहे आणि ते माझं ज्ञानच व्यापक आहे. काय ब्रह्मांड आहे का तुमचं ज्ञान आहे? तुमच्या प्रकाशाने हे सगळं प्रकाशित आहे. तुमच्या प्रकाशाशिवाय दुसरं काहीच नाही. तुमचा प्रकाश नाही तर मग पुन्हा काहीच आहे का काही? मग तुम्हीच इतका नाही. हे असं लक्षात आलं पाहिजे. ते महाराज इथं सांगतात की मी एक असलेला अनेक रूपाने जन्माला यावे अशी समष्टी अहंकाराची ईश्वराला होणारे जे स्फुरण किंवा देहोहम मी देह आहे असे जीवाला होणारे निष्ठी अहंकाराचे जे स्फुरण तेच विक्षेप रूपाने मायेचे जन्मस्थान आहे असे निश्चित झाले. मग आता हे जे देह मी आहे असा जो अहंकार झाला हेच मायेचं स्वरूप आहे. देह मी. आता मी ज्ञान स्वरूप मी का देह मी नाही? ज्ञान स्वरूप. हा, मी ज्ञान स्वरूप, सत्स्वरूप, आनंद स्वरूप आणि हे ज्ञान माझं म्हणजे मी व्यापक आहे. माझं ज्ञान व्यापक आहे. पण आपली त्याच्यावर दृष्टी नाही. तर आपली दृष्टी कशावर? शरीरावर. त्या ज्ञानाच्याच बळावर हे शरीर अध्यस्त रूपाने, पण त्या अध्यस्थावर दृष्टी झाली, अधिष्ठानाकडे नाही. नजर कुठं झाली? शरीरावर नजर. ते देहाला मी म्हणायचं. कशाला? अहंकार धरला देहास. त्या मीन जे मीच जे स्फुरण होतं ते मी काय हे न कळाल्यामुळं मग ते मी कुंकड घातलं, इकडं देहाकडे घातलं. तो देह मी आहे, तो देह मी आहे असा अहंकार धरला. तोच अहंकार दुःखाला कारण ठरला. मग देह मी आहे तर मग देह जन्मणार आहे, देह मरणार आहे, देहाला बदलणार आहे. मग तो बदलायला, तो जन्माला, तो आता बदलत कुठं चालला? बालपणातून तरुणपणात, तरुणपणातून म्हातारपणातून विनश्य, ते त्याचा नाश होतो. मग तसं त्याच्याकडे पाहिलं की मग मी जन्मलो, मी बालक झालो, मी तरुण झालो, मी वृद्ध झालो, आता मी मरतो असा तो अहंकार देहाला मी म्हणायला लावून दुःख भोगायला लावायला. हे मायेचं स्वरूप. हे कशाच स्वरूप आहे? मायाच आहे. मग ही माया लक्षात आली की माया, अरे नसलेलीच माया, पण ही दुःख द्यायली का नाही? आणि आपलं स्वरूप लक्षात आले होती, माया राहील का? नाही. माया काय म्हणते ते, चमू चावळ घेऊन पळते. ती काय थांबत नाही. ती तिथं थांबत. जिथं अपरोक्ष ज्ञान झालं तिथं माया काही थांबत नाही. सगळं आपलं गुंडाळून घेऊन पळत. महाराज म्हणते तसं दृढ अपरोक्ष ज्ञान झालं पाहिजे की मी परमात्मा आहे असं लक्षात आलं पाहिजे. आणि ते या नरदेहातच लक्षात. ही नरदेहात नाही, हे कळलं. हे ओळखू येतं का? नाही. काय ओळखू येत? हे ओळखू येतं का? नाही ओळखू येत. ती थल्ली ती बी देहाला मी म्हणते. आणि इथं माणसाच्या ज्या देहात येऊन बी आता इथं येऊन बी देहाला मीच म्हणाल्या. मग त्या जनावरात माणसात काय फरक आहे? काहीच फरक. फरक वेगळा आहे. मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वथा. मनुष्य देहात जे ज्ञान आहे ते विशेष ज्ञान आहे. आणि त्या ज्ञानानं आपल्याला मी कोण आहे हे ओळखता येत. मी कोण आहे हे ओळखता येत. मग मी शरीर आहे का? मी देह आहे का? नाही. मी देहाहून वेगळा आहे. देहाला जाणणार आहे. देह जाणण्यात येणारी वस्तू आहे. आणि मग असला तरी तो देह वापरायला मिळाला नाही. देवाने दिला. देवी दिला देह भजना गोमटा. देवाने चांगला हा गोमटा देह भाजना करता त्याला. तो या झाला फाटा बाधिकेचा. आणि मग ती बाधाच झाली.
ते शरीर भजनासाठी दिलं तर ते भजन दिलं सोडून लागला प्रपंचाच्या ना. मग प्रपंचातली सुख दुःख आवडायला, सुखाच्या आशेने पळायला आणि दुःखच हाताला येतं. त्या दुःखाला सावरी तू पुन्हा सुखात असंच दुःख सावरतात. कशात सुख दुःख हेच लाटा सुख दुःखाच्या चालूच राहतात. म्हणून हे विक्षेपरूप मायेचे जन्मस्थान आहे असे तू निश्चित जाण. त्या विक्षेपरूप मायेच्या पोटात भय शोक दुःखाची पिल्ले कोट्यावधी आहेत. ही ब्रह्मशंकराच्याही पाठीशी लागलेली आहेत. मग इतराची गोष्ट कोणती? या महामायेची निवृत्ती करण्याकरता भगवत भक्ती हीच भगवान आहे. याविषयी भगवान श्रीकृष्ण स्वतः कुणाला हेच सांगतात की जे मला शरण येतात भसतात ते माया नदी तरून जातात. माया म्हणजे भगवंताची शक्ती आहे. म्हणून भगवत भजनाने तिची निवृत्ती. ती कोणाची माया म्हणजे कोणाची शक्ती? भगवंताची शक्ती. आणि मग भगवंताची शक्ती तर भगवंताचं भजन केल्यावर ती माया शक्ती भगवंत आवरून करतो आणि आपल्या भक्तावर तिचा प्रभाव होऊ देत नाही. म्हणून भगवत भक्ती करायची. जो भगवत भक्तीत रंगला, माया तुका म्हणे माया होय दासी लागे पाया, त्याची सेवा करती ती भगवत भक्ताची. काय करती? सेवा करती, त्याची चाकरी करते, त्याची वाटल ती सेवा करते. म्हणून भगवत भक्त झालं पाहिजे, भक्ती केली पाहिजे. भक्तीत जो आनंद आहे तो आनंद कशातच. भगवत भक्तीचं स्वरूप आपल्याला महाराज सांगतात की भक्ती ही ज्ञान होण्याला कारण की भक्तीनच पुढं ज्ञान होतं. आणि ते ज्ञान असं आहे की अपरोक्ष ज्ञान भक्तीनं होतं. भक्तीनं चित्ताची शुद्धता होती आणि त्या शुद्ध अंतःकरणामध्ये की मी कोण आहे हे लक्षात येतं. जशातच त्याला म्हणजे की मी देह आहे असं वाटत होतं ना अगोदर. आता मी देह नाही, देहाला जाणणार आहे आणि ज्ञान स्वरूप आहे. न दिसणारा ज्ञान स्वरूप जाणणारा आनंद स्वरूप असा मी आहे. हे असं लक्षात येणं अपरोक्ष ज्ञान याला. आणि जशाल तसं आपलं स्वरूप कळालं असं कळणं म्हणजे याला म्हणायचं ओळख. याला ऐशी मती जाय आपणच जा. म्हणून ही हरीची माया हरिभजनाने निवृत्त होते. हरिभक्तीने मुखाने मायेतून म्हणजे असं आपलं हरिभक्तीने सुखाने मायेतून करून जाणे सहज शक्य आहे. हे स्वाभाविक गुह्य आपल्याला भगवान श्रीकृष्ण सांगतात की मायातून तरुण जाण्यासाठी तिथेच सांगितलं ना की मम माया दुरुत्तेया मामेव ये प्रपद्यन्ते माया नेता. माझी माया तरुण जाण्याला अतिशय कठीण आहे. पण जे माझं भजन करतात ते मात्र ती माया सहज तरुण जातात. माझी माया तरुण जाण्याला कठीण जरी असली तरी पण भगवत भक्ताला ती तरुण जाण्याला काहीच कठीण नाही. म्हणून भगवत भक्ती ही मायाला ही दुःख बाजूला काढण्याला कारण आहे. म्हणून भगवत भक्ती ही केली पाहिजे. कारण भगवत भक्तीनं ज्ञानाचा उजेड पडत असतो पुढं आणि मग ते ज्ञान आपलं स्वरूप आपल्याला दाखवतं. आणि मी परमात्मा आहे, मी आनंद स्वरूप आहे, मी नित्य स्वरूप आहे असं आपल्याला लक्षात आल्यावर दुःखाचा लेश कुठेही राहत नाही. आणि मग त्या आनंदात आपण राहिलेलं जे शरीर राहिलेली उपाधी आहे ना, ही उपाधी भजनाला पाणी आणा, अखंड भजन करा, भजनाचा आनंद घ्या. है की नाही? गाय नाची उडी आपुली छिंदी. ठीक आहे. मनाची आनंदी काय आवडी की आनंदानं भजन केलं पाहिजे. भजनासारखा आनंद दुसरा नाही. प्रपंच
प्रपंचात आनंद नाही, आनंदाचा भास आहे आणि प्रपंच प्रारब्धाचा आहे. केलेल्या कर्माचं फळ आहे हे प्रपंच. प्रपंचाकडे लक्ष नाही द्यायचं, ते होतच असतो. ते काय होतो, जसा वाचा तसाच होत असतो तो. पण परमार्थ करावा लागत असतो, आवडीनं करावा लागतो आणि आवडीनं करून तो निश्चय त्याच्यात ठेवावा लागतो. प्रपंचाला करण्याची गरज नाही, प्रपंचाला पाहत जावा, तो आपोआप होत असतो. त्याला पाहत जावा, तो होत असतो. त्याला काय करायची गरज आहे का? आपण त्याला करण्याच्या नादी लागतो, त्याच्यात पाहतो तिकडं द्या, जिथं पाठवून तिथं शिवीत बसतो, जिथं पाठवून. अरे पण तो प्रपंच म्हणजे केळीचं पान आहे. ते काय, केळीचं पान जिथं शिवायला गेला तिथंच फाटत. पण ध्यानात जर आलं की प्रपंचाकडे आता काय पाहायची गरज आहे, आता आनंदाचे डोई, आनंद तरंग, आनंदाचे अंग, आनंदाचे, असं आपलं आनंद स्वरूप लक्षात आल्यावर महाराज म्हणतात की मायेची हीच स्वाभाविक शक्ती आहे, वृत्तीला ज्ञानाला ब्रह्मस्वरूपापासून विमुख करते. आणि भक्ती हीच आहे की त्या मायेला राहूच देत नाही. म्हणून भक्ती करायची आणि परमात्मा लक्षात घ्यायचा. आणि तो परमात्मा एकदा लक्षात आला की पुन्हा आता काय, पुन्हा आता विसरून जायचं काय काम आहे का? नाही, विसरत नाही. हरी आला आता मग कैची भय चिंता. परमात्मा हाताला आल्यावर आता कोणती भय चिंता आहे का? मग हे फल कशाचं आहे? तर हे फल भगवत भक्तीच आहे, भगवत भक्तीच आहे. म्हणून भगवत भक्ती केली पाहिजे, देवाचं भक्त झालं पाहिजे, नाम चिंतन केलं पाहिजे. नाम चिंतन करता 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 त्या नामात एकदा गुरु केलं, भजनाचा नाद लागला की अखंड त्याचं ध्यान होत असत. काय होत असत? त्याचं मनन, त्याचं श्रवण केलं, त्याचं मनन केलं, त्याचं की मग निधी ध्यासन होत असत. अखंड वृत्ती परमात्माकार होती आणि त्याच फल पुढं ज्ञान होत असत. आणि ते ज्ञान म्हणजे काय? तर ज्ञान म्हणजे आपलं स्वरूप जसं आहे तसं लक्षात येतं. आणि जसं आहे तसं स्वरूप लक्षात आलं की तो जन्म मरणातून सुटला. जसं आहे तसं परमात्मा लक्षात आला, जसा आहे तसा ओळखीला हरी धन्य तो संसारी, मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित. असं आपल्याला नाथ महाराज सांगतात की बाबा आता या निर्देहात आला, आता आपला एक क्षणही वाया न घालता परमात्म्याची भक्ती करून ते आत्मज्ञान आत्मसात केलं पाहिजे. आत्मज्ञान म्हणजे अपरोक्ष ज्ञान. शरीर आहे निसरे किंबहुना एरधारे चिरा पडे. पण कधी हे अपरोक्ष ज्ञान झालं तर, आणि हे अपरोक्ष ज्ञान भक्तीचं फल आहे, भक्तीनं होत असतं. म्हणून भक्ती ही अखंड केली पाहिजे. भक्तीत दांभिकपणा नसला पाहिजे, भक्तीत अहंकार नसला पाहिजे, भक्ती निर्दंब असली पाहिजे, भक्ती निरपेक्ष असली पाहिजे, भक्ती निष्काम असली पाहिजे, सकाम नसली पाहिजे, निष्काम असली पाहिजे. त्या भक्तीचं फल हे अपरोक्ष ज्ञान आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेवता आता विश्वात्मके देवी ये वाग्यज्ञ घोषारे दोषो निमजल्यारे पसायता जे कळांची व्यंकटेशा तया सत्कर्मी मैत्र दुरितांचे ईश्वर
विशेष लोके द्रष्टादृष्ट विद्ये होवा म्हणे श्री हा होईल ज्ञान देव सुखिया ज्ञान देव सुखिया